प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुमचे स्वागत करतो। हे ठिकाण कसे आहे? सुंदर दिसत आहे का? खूप सुंदर समुद्र आहे। त्या समुद्राच्या पाण्याचा रंग बघा, त्याचा छा बघा, खूप सुंदर दिसत आहे। लाटा एकामागोमाग येऊन किनाऱ्यावर आदळत आहे। हे कोणते ठिकाण आहे असे तुम्हाला वाटते? हे ओमान देशातील सलालाह नावाचे शहर आहे। मी सांगितले पाहिलेत का? हे त्या शहराचा एक भाग आहे। एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला समुद्र। हे शहर खूपच सुंदररित्या वसलेले आहे। हे एक आशीर्वादित शहर असल्याचेही दिसून येते। ठीक आहे, आपण या महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोहोचलो आहोत। या शेवटच्या दिवशी परमेश्वर तुम्हाला एक संदेश देत आहे। तो काय सांगत आहे? लेवीय अध्याय 26 वचन 5। परमेश्वर काय सांगतात ते पाहूया। तुम्ही पोटभर अन्न खाल व आपल्या देशात सुरक्षित राहाल। आज तुम्ही कुठे आहात? तुम्ही भारतात आहात का? अमेरिकेत, श्रीलंकेत, मलेशियात, सिंगापूरमध्ये, न्यूझीलंडमध्ये, ऑस्ट्रेलियात, कॅनडात, युरोपियन देशांमध्ये, आफ्रिकन देशांमध्ये, चीनमध्ये किंवा रशियात तुम्ही कोणत्या देशात आहात? तुम्ही ज्या देशात आहात तिथे तुम्ही सुखाने राहाल असे परमेश्वर सांगतो। तुम्ही कोणत्याही देशात असलात तरी तुम्हाला आशीर्वाद देऊन सुखाने राहू देणारा तो परमेश्वरच आहे। त्यानेच तुम्हाला त्या देशात स्थिर करून ठेवले आहे, किंवा त्याने तुम्हाला त्या देशात नेऊन तिथे एक काम देऊन स्थिर केले आहे। तुम्ही ज्या देशात आहात ते परमेश्वराच्या इच्छेनेच घडले आहे। त्या देशावर प्रेम करा आणि त्या देशासाठी प्रार्थना करा। त्या देशाच्या भल्यासाठी परमेश्वराकडे विनंती करा। जर तुम्ही त्या देशाच्या भल्याची इच्छा ठेवून प्रार्थना केली तर परमेश्वर त्या देशाला भरभराटी देईल आणि तुम्हालाही आशीर्वाद देईल। जर तुम्ही फक्त स्वार्थीपणे पैसा कमवायचा, मीच सुखी राहायला पाहिजे, मीच आशीर्वादित व्हायला पाहिजे याच संकुचित विचाराने राहिलात तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ शकणार नाही। आशीर्वादात अडथळे येतील, पण जेव्हा तुम्ही ज्या देशात राहता त्या देशावर प्रेम करता आणि त्यासाठी प्रार्थना करता तेव्हा तो देश तुमच्यामुळे आशीर्वादित होईल आणि तुम्ही त्या देशात आनंदाने राहाल। तुमची नोकरी सुरक्षित राहील, तुमचा व्यवसाय आशीर्वादित होईल, तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला चांगले आरोग्य व समृद्धी लाभेल। तुम्ही प्रार्थना करत नाही, बायबल वाचत नाही आणि परमेश्वराचा शोध घेत नाही, आणि जर तुम्ही नेहमी वेळ नाही असे म्हणत असाल किंवा फक्त स्वार्थी प्रार्थना करत असाल माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, तर तुम्ही सुखी राहू शकणार नाही। तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल। म्हणूनच प्रभूच्या वचनानुसार आज तुम्ही स्वतःला अर्पण करा। हे प्रभू, मी ज्या देशात आहे त्या देशावर माझे प्रेम आहे। या देशासाठी मी प्रार्थना करतो। प्रभू असे म्हणा आणि खरी प्रार्थना करून पहा। मग तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या शहरात, त्या देशात सुखाने राहाल। तुम्ही विश्वास करतोस का? जर असेल तर प्रार्थना करा। हे प्रभू, तू मला स्थिर करून ठेवलेला हा देश जिथे मी राहतो, मी या देशावर प्रेम करतो आणि या देशाच्या आशीर्वादासाठी, कल्याणासाठी प्रार्थना करतो। या देशातील प्रत्येकाला वाचवले पाहिजे आणि सत्य जाणून घेतले पाहिजे। त्यासाठी मी प्रार्थना करतो। पाप आणि शापापासून मुक्ती मिळून आशीर्वादित जीवन मिळावे म्हणून प्रार्थना करतो। या देशात मला आणि आपल्याला शांतीत राहण्यास भाग पाडणाऱ्या देवाचे आभार। सर्व समस्यांना, अडचणींना बदलून आशीर्वाद देणाऱ्या देवाला स्तुती येशूच्या नावाने। आमेन आमेन।